शेतकरी आता शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न कमवू लागलेले आहेत. जे तरुण शेतकरी आहेत ते देखील शेतीत विविध प्रयोग करून चांगला नफा मिळवत आहेत. असाच एक तरुण शेतकरी छत्रपती संभाजीनगर शहरातील त्यांनी नर्सरीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न कमवायला सुरुवात केलेली आहे. संतोष सुरवसे असं त्यांचं नाव आहे. संतोष सुरवसे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील घाटपिंपरी येथील आहेत. त्यांनी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांचे आई वडील हे शेतीच करतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, पण त्यांना पारंपरिक शेती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून त्यांनी नर्सरी करण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या काकासोबत नर्सरी करण्याचा अनुभव घेतला आणि त्यातून त्यांनी आता स्वतःची नर्सरी सुरू केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ते चांगलं उत्पन्न कमवायला लागलेले आहेत. आमची नर्सरी आहे आपलं छत्रपती संभाजीनगर रोड पासून आपलं जळगाव रोडवरती आहे. सिद्धी रोज नर्सरी या नावाने आहे. आमच्याकडे गुलाब, जास्वंद, मोगरा ही व्हरायटी मिळतील आणि गुलाबांचे होलसेलमध्ये 30 रुपये 35 रुपये रेट आहेत. किरकोळ विक्री 50 रुपये 40 रुपये या विक्रीमध्ये आहेत. आमच्याकडे एक पस्ता व्हरायटी म्हणून आहे चांगली. तिला एक साधारणतः 50 ते 100 फुले असतात. वन टाईम 100 रुपये 80 रुपये ह्या दरामध्ये विक्री केली जाते. आणि जातीवंत केशर रोपे उपलब्ध आहेत आमच्याकडं. एक केशर आंबा 80 रुपये ते 200 या रेंजमध्ये विकतो आम्ही. सजावटींच्या फुलांच्या किमती साधारणतः 40 रुपये ते साधारणतः 100 रुपयापर्यंत आहेत. संतोष सुरवसे यांची जी शेती आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या सावंगी या ठिकाणी 3 एकर शेती भाड्याने घेतलेली आहे आणि त्या शेतीतून ते नर्सरी करतात. त्यांच्याकडे विविध फळांची, त्याचबरोबर झाडांची आणि तसंच फळझाडांची देखील रोपे ते लावतात आणि महाराष्ट्रासह परराज्यात देखील ते त्यांची झाडे पाठवतात. त्याला त्यांच्याकडे 7 ते 8 मजूर कामाला आहेत. त्याच्या माध्यमातून ते वर्षाकाठी 5 ते 6 लाखांचं उत्पन्न कमवतात. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता काही फुल शेती, नर्सरी उद्योग ह्या व्यवसायाकडे वळा. म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट बरा आहे आणि आत्महत्या करण्याचं आवश्यकता पडणार नाही. सुद्धा संतोष सुरवसे यांनी पारंपरिक शेती न करण्याचा निर्णय घेतला आणि नर्सरी चालू केली. त्यातून ते उत्पन्न चांगलं कमवतात आहेत, पण त्यासोबतच ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देखील आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.